मुलांच्या कलागुणांचा तसेच व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यात पर्यावरण, नैसर्गिक शेती, पशुपालन, वनौषधी, सिरॅमिक, पॉटरी, कुंभारकाम, शिल्पकला, खडू मेणबत्ती निर्मिती असे अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. महाराष्ट्रभरातल्या सर्व क्षेत्रामधल्या अनेक स्पर्धांमधून इथल्या मुलांनी प्रावीण्य मिळवलंय. सुट्टीच्या काळात ही मुलं आपापल्या जमातींमध्ये सुधारणा आणि प्रबोधनाचे कार्य करतात. या यमगरवाडीच्या महादेवाला दादांनी एक समर्पक नाव दिलंय, भटकेश्वर. या भटकेश्वराच्या पायी दरवर्षी महाशिवरात्रीला भटके विमुक्तांचा स्नेह मेळावा भरतो आणि या मेळाव्यात समाजातील सर्व क्षेत्रामधील मान्यवर आणि विचारवंत येऊन मार्गदर्शन करतात. घरं बांधायचा प्रश्न आला तर घरं बांधायचं म्हणजे लोकांच्या समोर काय प्रश्न, तो पुनर्वसन. पुनर्वसन कुणाचं करतात? मग पहिलं ज्यांचं घर आहे, मग तिथं पूर आला म्हणून दुसऱ्या ठिकाणी बांधलं, पुनर्वसन झालं. मग तिथं धरण बांधायचं आहे म्हणून लोकांना उठवलं, त्याचं पुनर्वसन झालं. पण त्याला घरच नाही आजपर्यंत, त्याला पुनर्वसन कसं म्हणायचं? आम्ही जरा शब्दप्रयोग केला, प्रथमवसन. या प्रथमवसनासाठी तुळजापूर परिसरातील गायरानांचे सर्वेक्षण करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी सांगवी, काठीमगर इथे जमिनी खरेदी करून प्रथमवसनासाठी प्रयत्न सुरू केले. 50 कुटुंबांचं एकत्रीकरण करून दारिद्र्य रेषेखाली त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. शासनाची पंतप्रधान आवास योजना, डॉक्टर हेडगेवार न्यास आणि जैन इरिगेशनचे भंवरलाल जैन यांचे सहकार्य मिळवले गेले. या सगळ्या प्रयत्नातून पहिली वसाहत उभी राहिली. सोलापूरला हे कार्य सुरू झालं तसं इतर समाजातल्या लोकांचं लक्ष इकडं वेधलं गेलं. त्यांच्या लक्षात आलं की इथं काहीतरी वेगळं घडतंय. हे लोक खरंच आपल्यासाठी काहीतरी करू इच्छितात. त्यातूनच कोल्हाटी भातू समाजातील काही मंडळी परिषदेकडे आली. या कोल्हाटी समाजाला पारंपरिक लोककलेची देणगी लाभलेली, पण कालांतराने यातला कलेचा भाग मागे पडला आणि या समाजातल्या स्त्रियांच्या पाचवीला कायमच शोषण पुजलं गेलं. आमच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात अनेक लोक यायला लागले, तर त्याच्यामध्ये जे संपर्कात आले त्याच्यामध्ये 2 बहिणी, मुसळे बहिणी भेटायला आल्या. त्या मुसळे बहिणी भेटायला आल्यानंतर असं झालं की काय करणार, तर नाही आम्हाला BEd करणार आहोत, शिक्षक होणार आहोत, अमुक आहे तमुक आहे. पण त्यांच्यासमोर प्रस्ताव असा ठेवला की तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये बसा. किरण मुसळे स्पर्धा परीक्षेला बसल्या, पास झाल्या. आज त्या गडचिरोलीला डेप्युटी कलेक्टर आहेत. पण आश्चर्य वाटेल ज्यावेळी त्यांचा हे पास झाल्यानंतर त्यांचा सत्कार त्यांच्या गावी ठरला. त्यांच्या सत्कारासाठी मी मुद्दाम गेलो होतो. आणि तो कार्यक्रम चालू असताना आपल्या भातू समाजाचं, कोल्हाटी समाजाचं काय दुःख आहे हे दुःख सगळं सांगायला लागलं. म्हणता म्हणता म्हणाल्या की मी आता अशी परीक्षा पास झाली आहे, माझं नाव आहे किरण मुसळे, माझ्या आईसमोर बसलेले आहेत, पण माझे वडील मला माहीत नाहीत. आपल्या भारताला ऑलिम्पिक किंवा इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बहुतेक वेळा पराभवाची नामुष्की पत्करूनच परतावं लागतं. इतर कारणांप्रमाणेच त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे योग्य गुणवत्तेला न मिळालेली संधी. अशा सर्व क्रीडा प्रकारांमध्ये लागणारी लवचिकता, काटकपणा आणि शारीरिक क्षमता इथल्या मुलांच्यात मुळापासूनच असते. इथे या माणसांकडेच दुर्लक्ष झालेलं, तिथे त्यांच्यातले गुण कसे लक्षात येणार? पण या गुणांना हेरून त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण पुरवलं तर ही नामुष्की नक्कीच टाळता येईल आणि क्रीडा क्षेत्रातला सुवर्णकाळ सुरू करता येईल. हे या समाजातल्या नरसिंग झरे या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं. त्यानं प्रयत्न सुरू केले. त्याच्या एकहाती चाललेल्या प्रयत्नांना जोड मिळाली परिषदेच्या समर्थ हातांची. आणि त्या दृष्टीनं डोंबारी, गोपाळ, खेडकरी या जमातींच्या विकासाचा एक प्रकल्प अन्सरवाडा या ठिकाणी सुरू झाला. या ठिकाणी गोपाळ समाजाची 60 कुटुंबे राहतात. श्रीकृष्णाच्या वंशाची नातं सांगणारा हा गोपूजक गोपाळ समाज, कसरती करून गुजराण करणारा गोपाळ समाज परिस्थितीच्या रेट्यामुळे दरिद्री बनला. पण या प्रकल्पात सामावल्यापासून त्यांची परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. गोपाळ समाजातील महिला
भिक्षा मागणं सोडून बचत गटामुळे स्वावलंबी बनले. वस्तीतील मुलं शिकू लागली आहेत. या समाजातील पुरुषांनी आता एक बँड पथक उभारलंय. पारंपरिक गुन्हेगारीचा शिक्का पुसून मानाने कष्टाचे पैसे मिळवण्याची ही सुरुवात आहे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण आज या बँड पथकाची वार्षिक उलाढाल लाखो रुपयांची. ही उदाहरणं प्रातिनिधिक आहेत. गेल्या 15 वर्षाच्या काळात